संपूर्ण राज्याचं लक्ष लागून राहिलेल्या रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा अखेर सुटला आहे। केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाले। आपण भाजपचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया। साहेब, बरेच दिवस हे उमेदवारीबाबत रसिकेत सुरू होती, आज अखेर हा तिढा सुटला आहे, काय सांगाल? महायुतीच्या सर्व नेत्यांचे आम्ही आभारी आहोत की त्यांनी माननीय केंद्रीय मंत्री नारायण राणे साहेबांना उमेदवारी दिले आणि मला विश्वास आहे की सगळे महायुतीचे कार्यकर्ते त्यांना प्रचंड मोठ्या संख्येनं मताधिक्याने निवडून आणतील आणि पुन्हा दादा केंद्रात मंत्री होतील। उद्या 11 वाजता उमेदवारी अर्ज भरणार आहेत, कसं नियोजन असेल आपलं? किमान अर्ज भरणाऱ्याचे आजपर्यंत जो विक्रम होता तो तोडला जाईल एवढी विक्रमी गर्दी, लोक आशीर्वाद देण्याकरता कार्यकर्ते उत्साहानं 100% आजपर्यंत अशी रॅली कुठली झाली नसेल अशी रॅली उद्या होईल। आपल्यासोबत आहेत रत्नागिरी शहराचे माजी नगराध्यक्ष महेंद्र मयेकर, आपण त्यांच्याकडून देखील जाणून घेऊया। साहेब, आपण या शहराचे प्रथम नागरिक होतात, शहरातून काय नियोजन असेल या सभे उद्यासाठी? रत्नागिरी शहर आणि आजूबाजूचा जो परिसर आहे ह्यावेळी आम्हाला कमळ निशाणी भेटले, त्याच्यामुळे सर्व भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना उत्साह भरपूर आहे। त्याच जोडीला आमच्या युतीकडून राष्ट्रवादीवाले असतील किंवा शिंदे गट शिवसेनेवाले असतील यांच्याकडून सुद्धा ह्या कार्यक्रमाला उद्या अर्ज भरताना खूप गर्दी होणार आहे आणि त्याच्यासाठी नियोजन म्हणजे लोकांना शक्यतो सर्वसामान्य लोकांना त्रास होऊ नये म्हणून त्या गाड्या येतील रत्नागिरी सिंधुदुर्गातून, त्यांची पार्किंग व्यवस्था आणि इतर व्यवस्था आम्ही त्यांची केलेली आहे। त्याच्यामुळे सर्व कार्यक्रम उद्या चांगल्या प्रकारे सुरळीत पार पडेल याची आम्ही दक्षता घेतलेली आहे। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचा तिढा सुटलेला असताना आता महिला आघाडी देखील, भाजपची महिला आघाडी आहे ती देखील सक्रिय झाले। मोठ्या प्रमाणात उद्या महिलांचं देखील शक्ती प्रदर्शन या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे। आपण काही महिला कार्यकर्ते त्यांच्याकडून जाणून घेऊया। ताई, उद्या नारायण राणे, केंद्रीय मंत्री नारायण राणे उमेदवारी अर्ज दाखल करतायत, मोठं शक्ती प्रदर्शन होणार आहे, महिलांची संख्या देखील तितकीच असणार आहे, काय सांगाल त्याबद्दल? अर्थातच आत्तापर्यंत जी प्रतीक्षा होती तो आता म्हणजे आत्ताच आम्हाला समजलं की महायुतीचा उमेदवार म्हणजे आमचे नारायण राणे आता उद्या फॉर्म भरणार आहे आणि ज्याप्रमाणे पुरुष उद्या म्हणजे महिला आणि पुरुष हे दोघंही उद्या म्हणजे शक्ती प्रदर्शन उद्याच्या तुम्हाला फॉर्म भरताना समजेल। मोठ्या प्रमाणात शक्ती प्रदर्शन उद्या ते होणार आहे असं यांनी सांगितलं आहे। कॅमेरामन दीपक मोहितेसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। पाहत रहा टाइम्स डिजिटल।